नमस्ते वांगी उत्पादकांनो, शेतकरी मित्रांनो. तर या ठिकाणं आत्ताचा जो पाऊस झाला मागचा एक 5-7 दिवसापूर्वीचा, तर त्यानंतरनं या ठिकाणं थ्रिप्स असेल, माइट्स असेल, बाकी इतर काही किडे असतील, त्यांचा अटॅक झाल्यानंतर वांग्याची क्वालिटी अशी खराब होते. सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतरनं आपण एक 4 दिवसापूर्वी एक स्प्रे घेतल्यानंतरनं मिळालेले रिझल्ट हे अशा पद्धतीनं या ठिकाणं मिळालेले आहेत. आणि सदर प्लॉट हा बारामती तालुक्यातील आहे. आणि या ठिकाणं आत्ता नवीन जे काही ग्रीनरी वगैरे म्हणतो आपण, तर ते प्लॉटमध्ये अशी डेव्हलप होत चाललेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही अशा पद्धतीचे शेंडे खराब होतात, म्हणजेच शेंड्याळीचा अटॅक ह्या प्लॉटमध्ये दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि प्लॉट जर म्हणाल तर हा 7 फुटी पट्ट्यामध्ये लागवड केलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आता डेव्हलप झालेला आहे. आणि मार्चमधली लागवड होती. हे सगळ्यात महत्त्वाचं ही डेव्हलपमेंट. आणि आता नवीन सेटिंग वगैरे जे आहे किंवा ही फळं वगैरे आत्ता अशा पद्धतीने लागलेले आहेत. इथं फ्लावरिंगसुद्धा सुरू आहे. हे पहा, नवीन फ्लावरिंगसुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळेल की हे फ्लावरिंग या ठिकाणं सुरू आहे. हे जे फ्लावरिंग आहे हे अशा पद्धतीने नवीन सुरू आहे. बाकी नवीन फूट वगैरे व्यवस्थित सुरू झालेले आहे पुन्हा. आणि पावसामध्ये या ठिकाणं कीड कंट्रोल करणं या प्लॉटमध्ये किंवा कोणत्याही वांगी पिकामध्ये कोणत्याही प्लॉटमध्ये थोडीशी समस्या वेगळी असते. त्यावरती काम होणं गरजेचं आहे. ते झालं तर वांगी पिकापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. नवीन जी फ्लावरिंग म्हणतो आता हे अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात झालेली आहे. हे दाखवतोय. हे पहा, टॉप टू बॉटम आता पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे पहा, हे ग्लेजिंग वगैरे एका स्प्रेमध्ये आपल्याला मिळाले आहे. म्हणजे जे अटॅक होते किंवा काळपट दांडा किंवा देठ जो असतो तो राहिलेला नाही आहे. आणि ही शायनिंग वगैरे एका स्प्रेमध्ये चेंजेस करून झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि वरती हे जे पानं खराब झाली किंवा बाकीचा हा नवीन शेंडा आता जो फ्रेश निघत आहे तो अशा पद्धतीने आहे. हे बघा, आता नवीन सेटिंग पुन्हा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि या ठिकाणची जी समस्या महत्त्वाची राहते वांगी पिकामधील, तर ही शेंड्याळीची समस्या असते. तर शेंड्याळी ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी प्लॉटमध्ये दिसून येते. कारण स्प्रे लेट झाल्यावरती त्यावरती कंट्रोलिंग करणं थोडंसं अवघड जातं. आणि रेजिस्टंट डेव्हलप झाल्यानंतरनं प्लॉटमध्ये किडी किंवा इतर जे काही सिम्पटम्स असतील तर त्यावरती कंट्रोलिंगसाठी थोडासा कष्ट घ्यावं लागतं किंवा त्यावरती काम प्रॉपर होणं गरजेचं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.